नमस्कार फ्युचर टीचर्स, आपले सर्वांचे महाभरती अकॅडमी चॅनलमध्ये स्वागत आहे. हे चॅनल म्हणजे तुमचा CTET, TET आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी असणारा सक्सेस पार्टनर. रोज नवीन प्रश्न, नवीन ट्रिक, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, नाहीतर पुढचा सेट चुकेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भाषा अध्यापन शास्त्राचे 20 अतिसंभाव्य आणि वारंवार परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न. लक्षात ठेवा मित्रांनो, भाषा अध्यापन शास्त्रावर 15 प्रश्न विचारले जातात, म्हणून हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. उत्तर बघण्याअगोदर स्वतः विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर द्या, तरच एक्झामची खरी तयारी होईल. चला तर मग सुरू करूया. आणि हो, इतर व्हिडिओच्या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत, ते व्हिडिओसुद्धा पाहून घ्या. नक्की याचा फायदा होईल. आपला प्रश्न पहिला आहे. प्रश्न क्रमांक 1. भाषा संपादन म्हणजे लँग्वेज ॲक्विजिशन आणि भाषा अध्ययन म्हणजे लँग्वेज लर्निंग यामधील मुख्य फरक कोणता? लक्ष द्या मित्रांनो, हा प्रश्न जरा ट्रिकी आहे आणि प्रश्न नीट वाचून घ्या. आपले पर्याय आहेत. पर्याय A, भाषा संपादन जाणीवपूर्वक होते तर भाषा अध्ययन अनौपचारिक असते. पर्याय B, भाषा संपादन हे अनौपचारिक व नैसर्गिक वातावरणात होते तर भाषा अध्ययन हे नियमबद्ध व औपचारिक वातावरणात होते. C, भाषा संपादन केवळ शाळेतच होते. D, दोन्ही संकल्पनांमध्ये कोणताही फरक नाही. विचार करा बरं, कोणता पर्याय बरोबर असेल आणि कमेंटमध्ये लिहा तुमचं उत्तर. आपण बघूया कोणाकोणाचे उत्तर बरोबर आले ते. बरोबर उत्तर आहे पर्याय B, भाषा संपादन हे अनौपचारिक व नैसर्गिक वातावरणात होते तर भाषा अध्ययन हे नियमबद्ध व औपचारिक वातावरणात होते. जर तुमचे उत्तर बरोबर आले असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा आणि ज्यांचे चुकले त्यांनी प्रश्न रिपीट वाचून कन्सेप्ट क्लिअर करा. हे कसे उत्तर बरोबर ते आपण पाहूया. भाषा संपादन म्हणजे ॲक्विजिशन ही एक नैसर्गिक, अवधानाव्यतिरिक्त आणि अनौपचारिक प्रक्रिया आहे जी मूल आपल्या सभोवतालच्या वातावरणातून शिकते, उदाहरणार्थ मातृभाषा. याउलट भाषा अध्ययन म्हणजे लर्निंग ही औपचारिक, नियमबद्ध व प्रयत्नांनी होणारी प्रक्रिया आहे, उदाहरणार्थ दुसरी किंवा परकीय भाषा शिकणे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. चॉमस्की यांच्या लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस म्हणजे लॅड या सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मित्रांनो, लॅड या कन्सेप्टवर प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो, त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक वाचावे. या प्रश्नाचे पर्याय आहेत. A, मुले भाषा केवळ अनुकरणाने शिकतात. B, मानवी मेंदूमध्ये जन्मजात भाषा शिकण्याची क्षमता म्हणजे इनेट कॅपॅसिटी असते. C, भाषा शिकण्यासाठी केवळ व्याकरणाचे पाठांतर आवश्यक असते. आणि D, भाषा शिकण्यात वातावरणाचा 100% वाटा असतो. तर सर्वांनी आपले उत्तर कमेंटमध्ये सांगा. चला तर पाहूया या प्रश्नाचे उत्तर काय आहे. पर्याय B, मानवी मेंदूमध्ये जन्मजात भाषा शिकण्याची क्षमता असते. याचे आपण स्पष्टीकरण पाहूया. नोम चॉमस्की यांच्या मते मुलांमध्ये भाषा आत्मसात करण्याची जन्मजात क्षमता म्हणजेच इनेट ॲबिलिटी असते, ज्याला त्यांनी लॅड म्हणजे लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 3. बहुभाषिकता म्हणजे मल्टीलिंग्वॅलिझम वर्गात वापरताना शिक्षकाने कोणता दृष्टिकोन ठेवणे योग्य ठरेल? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, याचे पर्याय आहेत. A, बहुभाषिकता हा
अध्यापनात एक अडथळा आहे. बी. इतर भाषांचा वर्गात पूर्णपणे त्याग करावा. सी. बहुभाषिकता हे एक साधन म्हणून वापरून प्रत्येक विद्यार्थ्याच्या भाषेचा सन्मान करावा. डी. केवळ इंग्रजी व प्रमाण भाषेचाच वापर सक्तीचा करावा. चला तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी याचे उत्तर काय असेल बरं ठरवा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. बहुभाषिकता हे एक साधन म्हणून वापरून प्रत्येक विद्यार्थ्याच्या भाषेचा सन्मान करावा. या प्रश्नाचे आपण स्पष्टीकरण पाहूया. आधुनिक अध्यापन शास्त्रानुसार वर्गातील बहुभाषिकता ही अडचण नसून एक समृद्ध संसाधन आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन व्यापक होतो. त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. पुढचा प्रश्न क्रमांक 4. उद्गामी पद्धत, इंडक्टिव्ह मेथड आणि अवगामी पद्धत म्हणजेच डिडक्टिव्ह मेथड यापैकी व्याकरण अध्यापनासाठी कोणती पद्धत अधिक प्रभावी मानली जाते? हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. याचे पर्याय आहेत ए. अवगामी पद्धत म्हणजेच आधी नियम मग उदाहरणे. बी. उद्गामी पद्धत, आधी उदाहरणे मग नियम. सी. केवळ पाठांतर पद्धत आणि डी. प्रश्नोत्तर पद्धत. या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी. उद्गामी पद्धत म्हणजे आधी उदाहरणे मग नियम. याचे आपण स्पष्टीकरण पाहूया. उद्गामी पद्धतीमध्ये प्रथम विद्यार्थ्यांना भरपूर उदाहरणे दिली जातात आणि त्यावरून मुले स्वतः नियम शोधतात, ज्यामुळे त्यांची संकल्पनात्मक स्पष्टता वाढते. अशा प्रकारे उद्गामी पद्धत आणि अवगामी पद्धत यापैकी व्याकरण अध्यापनासाठी उद्गामी पद्धत अधिक प्रभावी मानली जाते. प्रश्न क्रमांक 5. वाचनाच्या स्कॅनिंग या प्रकारात वाचक काय करतो? हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आणि विचारला जाणारा प्रश्न आहे. याचे पर्याय आहेत ए. मजकुराचा सामान्य अर्थ किंवा मध्यवर्ती कल्पना समजून घेण्यासाठी वेगाने वाचतो. बी. संपूर्ण मजकूर पाठांतर करतो. सी. मजकुरातील एखाद्या विशिष्ट माहितीचा किंवा तथ्याचा शोध घेण्यासाठी लक्षपूर्वक वाचतो. आणि डी. मोठ्याने उच्चार करून वाचतो. सर्वांनी आपापले उत्तर सांगा बरं. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. मजकुरातील एखाद्या विशिष्ट माहितीचा किंवा तथ्याचा शोध घेण्यासाठी लक्षपूर्वक वाचतो. हे कसे आपण पाहूया. स्कॅनिंग म्हणजे मजकुरातील एखादा विशिष्ट शब्द, तारीख किंवा माहिती शोधण्यासाठी केला जाणारा शोधक वाचन प्रकार होय. अमूर्त अर्थ समजण्यासाठी स्किमिंग वापरले जाते, हे सुद्धा लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. चला पुढचा प्रश्न पाहूया. स्टीफन क्रॅशन यांच्या I+1 म्हणजे कॉम्प्रेन्सिबल इनपुट सिद्धांताचा अर्थ काय? हा प्रश्न थोडा अवघड आहे. मित्रांनो, याचे दिलेले पर्याय आहेत ए. विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्याच्या भाषिक पातळीपेक्षा थोडी उच्च पातळीची सामग्री पुरवणे. पर्याय बी. विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या क्षमतेपेक्षा सोपी भाषा शिकवणे. पर्याय सी. विद्यार्थ्यांवर एकाच वेळी अनेक भाषांचा भडीमार करणे. पर्याय डी. विद्यार्थ्यांच्या पातळीपेक्षा खूप कठीण भाषा वापरणे. तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आपण पाहूया. योग्य उत्तर आहे पर्याय ए.
विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्याच्या भाषिक पातळीपेक्षा थोडी उच्च पातळीची सामग्री पुरवणे. मित्रांनो, हा प्रश्न थोडा आपल्यासाठी नवीन असेल तर तो रिपीट वाचून घ्या आणि लक्षात ठेवा. याचे आपण स्पष्टीकरण पाहूया. क्रॅशन यांच्या मते विद्यार्थ्यांची सध्याची भाषिक पातळी आय असेल तर त्यांना भाषिक विकासासाठी I+1 म्हणजे सध्याच्या पातळीपेक्षा किंचित कठीण पण समजण्याजोगी सामग्री दिली पाहिजे. सर्वांनी लक्षात ठेवा काय म्हटले ते. विद्यार्थ्यांची सध्याची भाषिक पातळी जर आय असेल तर त्यांना भाषिक विकासासाठी काय केले पाहिजे? I+1 म्हणजे सध्याच्या पातळीपेक्षा किंचित कठीण पण समजण्याजोगी सामग्री त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. प्रश्न क्रमांक 7. निदानात्मक कसोटी म्हणजे डायग्नोस्टिक टेस्टचा प्राथमिक उद्देश काय असतो? मित्रांनो, या घटकावरती सुद्धा एक्झाममध्ये वारंवार प्रश्न विचारण्यात येतो. या प्रश्नाचे दिलेले पर्याय आहेत. पर्याय ए, विद्यार्थ्यांना श्रेणी किंवा गुण देणे. बी, विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी व त्रुटी शोधून काढणे. सी, वार्षिक परीक्षेची तयारी करून घेणे. डी, विद्यार्थ्यांची तुकडी बदलणे. तर मित्रांनो, सांगा बरं याचे उत्तर बरोबर काय असेल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी व त्रुटी शोधून काढणे. हे कसे आपण पाहूया. निदानात्मक कसोटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्याला कोणत्या घटकात अडचणी येत आहेत हे शोधणे असतो, जेणेकरून नंतर उपचारात्मक अध्यापन म्हणजेच रिमेडियल टीचिंग करता येईल. अशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. उपचारात्मक अध्यापन म्हणजेच रिमेडियल टीचिंग कधी केले जाते? तर हा सुद्धा घटक खूप महत्त्वपूर्ण आहे. याचे पर्याय आहेत. पर्याय ए, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला. बी, निदानात्मक कसोटीनंतर ज्या विद्यार्थ्यांचे घटक कच्चे आहेत त्यांच्यासाठी. सी, केवळ वार्षिक परीक्षेनंतर. आणि डी, वर्गातील सर्व हुशार विद्यार्थ्यांसाठी. आपल्याला या प्रश्नाचे उत्तर यायलाच पाहिजे. तर याचे उत्तर सर्वांनी पटापट कमेंट करा. मग याचे उत्तर असेल पर्याय बी, निदानात्मक कसोटीनंतर ज्या विद्यार्थ्यांचे घटक कच्चे आहेत त्यांच्यासाठी उपचारात्मक अध्यापन केले जाते. निदानात्मक कसोटीद्वारे अडचणींचे निदान झाल्यावर त्या अडचणी दूर करण्यासाठी उपचारात्मक अध्यापन केले जाते, हे सर्वांनी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9. पोर्टफोलिओ हे मूल्यमापनाचे साधन म्हणून का महत्त्वाचे आहे? हा प्रश्न वारंवार विचारण्यात येतो. याचे पर्याय आहेत. ए, हे विद्यार्थ्यांच्या एका दिवसाच्या परीक्षेचे गुण दर्शवते. बी, हे विशिष्ट कालावधीतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा व कामाचा क्रमिक संग्रह दर्शवते. सी, यामध्ये केवळ शिक्षकांचे अभिप्राय असतात. आणि डी, याचा वापर केवळ शिस्त पालनासाठी होतो. सर्वांनी विचार करा बरं, याचे योग्य उत्तर काय असेल? याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, हे विशिष्ट कालावधीतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा व कामाचा क्रमिक संग्रह दर्शवते. पोर्टफोलिओ म्हणजे काय? पोर्टफोलिओ हा ठराविक कालावधीत विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचा, चित्रांचा व निबंधाचा गुणात्मक संग्रह असतो, जो त्यांच्या शाश्वत प्रगतीचा आलेख दाखवतो. अशा प्रकारे सर्वांनी लक्षात ठेवा. पुढील प्रश्न. मौन वाचन म्हणजे सायलेंट रीडिंग
याचे मुख्य वैशिष्ट्य कोणते? यासाठी दिलेले पर्याय आहेत. पर्याय ए उच्चार शुद्ध करणे, बी गतीने वाचन करून मजकुराचा अर्थ ग्रहण करणे, सी इतरांना ऐकवणे आणि डी नाटकाचे सादरीकरण करणे. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हा सर्वांना यायलाच पाहिजे. याचे उत्तर नक्की कमेंट करा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी गतीने वाचन करून मजकुराचा अर्थ ग्रहण करणे. तर या प्रश्नाचे कोणाकोणाचे उत्तर बरोबर आले त्यांनी यस टाईप करा. मौन वाचनात तोंडाने शब्द न उच्चारता मनातल्या मनात वेगाने वाचले जाते, ज्यामुळे अर्थग्रहणाची क्षमता आणि वाचनाचा वेग वाढतो. मित्रांनो, आपण अर्ध्या प्रश्नांपर्यंत पोहोचलो आहोत. जर तुम्ही आतापर्यंत सगळे प्रश्न सोडवले असतील तर डन असे लिहा आणि पुढील सर्व प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा, कारण पुढचे प्रश्न आणखी महत्त्वाचे आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, प्रकट वाचन म्हणजे लाऊड रीडिंग चा मुख्य उद्देश काय? यासाठी दिलेले पर्याय आहेत. पर्याय ए विद्यार्थ्यांच्या वाचनाचा वेग वाढवणे, बी योग्य उच्चार, बलाघात, लय आणि स्वराघातासह वाचनाची सवय लावणे, सी वेळ वाचवणे की डी विद्यार्थ्यांचे ध्यान विचलित करणे. हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी योग्य उच्चार, बलाघात, लय आणि स्वराघातासह वाचनाची सवय लावणे. प्रकट वाचनामुळे विद्यार्थ्यांचे उच्चार शुद्ध होतात आणि त्यांना योग्य विरामचिन्हे व स्वराघात वापरून वाचण्याची कला आत्मसात होते. प्रश्न क्रमांक 12. वाचन कौशल्यातील स्किमिंग म्हणजे काय? तर यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. याचे पर्याय आहेत. पर्याय ए मजकुराचा सारांश किंवा मध्यवर्ती कल्पना समजून घेण्यासाठी वेगाने वाचणे, बी व्याकरण शुद्धतेवर भर देणे, सी विशिष्ट आकडेवारी शोधणे की डी शब्दाचे स्पेलिंग पाठांतर करणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर सर्वांनी कमेंट करा. योग्य उत्तर आहे पर्याय ए मजकुराचा सारांश किंवा मध्यवर्ती कल्पना समजून घेण्यासाठी वेगाने वाचणे. स्किमिंग म्हणजे संपूर्ण मजकुराचा मुख्य उद्देश किंवा गाभा काय आहे हे जलद गतीने वाचून समजून घेणे. प्रश्न क्रमांक 13. सिमेंटिक्स म्हणजे काय? याचे दिलेले पर्याय आहेत. ए भाषेच्या ध्वनीचा अभ्यास, बी वाक्याच्या रचनेचा अभ्यास, सी शब्दांच्या आणि वाक्यांच्या अर्थाचा अभ्यास, डी लिपीचा अभ्यास. मित्रांनो, यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर सर्वांनी याचे योग्य उत्तर नक्की लक्षात ठेवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी शब्दांच्या आणि वाक्यांच्या अर्थाचा अभ्यास. तर आपण सिमेंटिक्स म्हणजे काय ते पाहूया. सिमेंटिक्स म्हणजे भाषेतील शब्द व वाक्यांच्या अर्थाचा शास्त्रीय अभ्यास. वाक्यरचनेच्या अभ्यासाला सिंटॅक्स असे म्हणतात. हे सुद्धा लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे सिंटॅक्सवर. सिंटॅक्स म्हणजे काय? याचे दिलेले ऑप्शन आहेत. ए शब्दांचा अर्थ, बी वाक्यातील शब्दांची योग्य रचना व क्रम म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर, सी उच्चारशास्त्र, डी लेखनाचे नियम. तर अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्वांना याचे उत्तर यायलाच पाहिजे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहा. बरोबर उत्तर आहे पर्याय
बी. वाक्यातील शब्दांची योग्य रचना व क्रम म्हणजेच सेंटेन्स स्ट्रक्चर. सिंटॅक्स म्हणजे काय तर भाषेमध्ये व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्य तयार करण्यासाठी शब्दांची केली जाणारी रचना म्हणजेच सिंटॅक्स. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर अभ्यास करणाऱ्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. पुढील प्रश्न आहे, व्याकरण भाषांतर पद्धत म्हणजेच ग्रामर ट्रान्सलेशन मेथडची मुख्य मर्यादा कोणती? हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. याचे पर्याय आहेत. पर्याय ए, यामुळे शब्दसंग्रह वाढतो. बी, ही पद्धत संभाषण कौशल्य आणि श्रवण कौशल्याकडे दुर्लक्ष करते. सी, ही पद्धत खूप आधुनिक आहे. डी, यामध्ये मातृभाषेचा वापर केला जात नाही. दिलेल्या पर्यायांपैकी याचे योग्य उत्तर काय असेल बरं? तर चला मग याचे योग्य उत्तर पाहूया. योग्य उत्तर आहे पर्याय बी, ही पद्धत संभाषण कौशल्य आणि श्रवण कौशल्याकडे दुर्लक्ष करते. व्याकरण भाषांतर पद्धतीमध्ये वाचन व लेखनावर जास्त भर दिला जातो, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे मौखिक संभाषण आणि श्रवण कौशल्य कच्चे राहते. पुढील प्रश्न पाहूया. नैसर्गिक पद्धत म्हणजे डायरेक्ट मेथडचे मुख्य वैशिष्ट्य कोणते आहे? या घटकावरती सुद्धा एक्झाममध्ये वारंवार प्रश्न विचारला जातो. तर यासाठी दिलेले पर्याय आहेत. ए, मातृभाषेचा जास्तीत जास्त वापर करणे. बी, मातृभाषेचा वापर न करता थेट लक्षित भाषा म्हणजे टार्गेट लँग्वेज शिकवणे. सी, केवळ नियम पाठांतर करून घेणे. डी, फक्त लेखनावर भर देणे. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल बरं? चला तर मग आपण पाहूया. योग्य उत्तर म्हणजे पर्याय बी, मातृभाषेचा वापर न करता थेट लक्षित भाषा शिकवणे. प्रत्यक्ष किंवा नैसर्गिक पद्धतीमध्ये मातृभाषेचे भाषांतर न करता थेट त्याच भाषेतून संवाद साधून भाषा शिकवली जाते. आता पाहूया प्रश्न क्रमांक 17. समावेशक वर्गात इन्क्लुझिव्ह क्लासरूम भाषा शिक्षकाने कोणती भूमिका घ्यावी? हा प्रश्न सुद्धा वारंवार विचारण्यात येतो. याचे दिलेले पर्याय आहेत. ए, सर्व विद्यार्थ्यांना एकाच साचेबद्ध पद्धतीने शिकवणे. बी, विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करणे. सी, विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजांनुसार अध्यापन पद्धतीत लवचिकता ठेवणे. डी, केवळ हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे. मित्रांनो, सांगा बरं याचे उत्तर काय असेल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजांनुसार अध्यापन पद्धतीत लवचिकता ठेवणे. मित्रांनो, समावेशक शिक्षणामध्ये वेगवेगळ्या अध्ययन क्षमता असलेली मुले एकत्र शिकतात. त्यामुळे शिक्षकाने विविध अध्यापन साधने व लवचिक पद्धती वापरणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 18. सतत आणि सर्वकष मूल्यमापन मधील सर्वकष या शब्दाचा अर्थ काय? हा घटक तर सर्वांच्या परिचयाचा असेल. CCE म्हणजेच कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. यासाठी दिलेले पर्याय आहेत. ए, केवळ वर्षअखेरीस होणारी परीक्षा. बी, विद्यार्थ्याचा शैक्षणिक व सहशैक्षणिक असा सर्वांगीण विकास. सी, केवळ पाठांतर क्षमतेची तपासणी. डी, फक्त क्रीडा क्षेत्रातील प्रगती. मित्रांनो, हा प्रश्न वारंवार रिपीट होत असतो. याचे उत्तर सर्वांना माहीतच असेल. तर चला बरं कमेंट करा सर्वांनी पटपट. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, विद्यार्थ्यांचा
शैक्षणिक व सहशैक्षणिक असा सर्वांगीण विकास. हे बरोबर उत्तर कोणाकोणाचे आले त्यांनी बी टाईप करा. सर्वकष म्हणजे विद्यार्थ्याच्या केवळ बौद्धिक ज्ञानाचेच नव्हे तर त्याच्या कला, क्रीडा, मूल्ये व सामाजिक कौशल्यांचेही मूल्यमापन करणे. पुढील प्रश्न घेऊया. भाषा समृद्ध वातावरण म्हणजे लँग्वेज रिच एन्व्हायरमेंट निर्माण करण्यासाठी काय आवश्यक आहे? हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. याचे पर्याय आहेत: ए. वर्गातील भिंती मोकळ्या ठेवणे. बी. वर्गात विद्यार्थ्यांना पुस्तके, चित्रे, तक्ते व भाषिक साहित्य सहज उपलब्ध करून देणे. सी. विद्यार्थ्यांना शांत बसून ठेवणे. आणि डी. केवळ संगणकाचा वापर करणे. मित्रांनो, याचे उत्तर आपण काय आहे ते पाहूया. याचे उत्तर आहे पर्याय बी. वर्गात विद्यार्थ्यांना पुस्तके, चित्रे, तक्ते व भाषिक साहित्य सहज उपलब्ध करून देणे. वर्गात जर मुद्रित साहित्य, गोष्टींची पुस्तके आणि दृश्य श्राव्य साधने मुबलक प्रमाणात असतील तर बालकांना भाषा शिकण्यासाठी नैसर्गिक प्रेरणा मिळते. त्यामुळे भाषा समृद्ध वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. आपला शेवटचा प्रश्न आहे, सूक्ष्म अध्यापनचा मुख्य उद्देश काय? हा प्रश्न तर खूप इम्पॉर्टंट आहे. याचे दिलेले पर्याय आहेत: विद्यार्थ्यांना नवीन विषय शिकवणे. बी. शिक्षकांमधील विशिष्ट अध्यापन कौशल्यांचा सराव करून विकास करणे. सी. संपूर्ण वर्गाची परीक्षा घेणे. आणि डी. अभ्यासक्रम लवकर संपवणे. चला तर मग याचे योग्य उत्तर काय असेल बरं? याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. शिक्षकांमधील विशिष्ट अध्यापन कौशल्यांचा म्हणजेच टीचिंग स्किलचा सराव करून विकास करणे. ज्यांचे योग्य उत्तर आले त्यांनी CTT पास असे टाईप करा. सूक्ष्म अध्यापन ही शिक्षक प्रशिक्षणातील टीचर ट्रेनिंगमधील एक तंत्रज्ञान पद्धत आहे ज्यामध्ये लहान गट व कमी वेळात एकावेळी एकाच अध्यापन कौशल्याचा सराव केला जातो. मित्रांनो, आपण अशा प्रकारे 20 प्रश्नांचा संच घेतलेला आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांनी अभ्यास करत रहा.